नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे वृत्तांत प्रसारकमध्ये. तसेच आपल्या या खास कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे संवाद नवीन संकल्पनांचा. आपल्या या भागामध्ये आज आपण प्रभाग क्रमांक 4चे शिवसेनेचे उमेदवार आतिश अशोक साळवे हे आज आपल्याशी काही गप्पा मारणार आहेत. आपण त्यांना जाणून घेऊ त्यांचं विजन काय आहे. तर आतिशजी, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. नमस्कार. सर्वप्रथम तर मी आपला आभार मानतो वृत्तांत प्रसारचं की एक प्रत्येकाला एक बोलण्याची संधी म्हणा किंवा एक व्यासपीठ म्हणा, जे असं बोलायचं असतं व्यक्त होण्याचं, ते आपल्या माध्यमातून मला भेटलंय किंवा सगळ्यांनाच भेटतंय. तर त्या यांनी माणूस थोडंसं दिल खोलून किंवा जे काय ते संवाद करू शकतो. बरोबर. मला आतिशजी, मला या ठिकाणी तुम्ही जसं का तुमचं बालपणच पूर्ण या भागामध्ये गेले, आपलं काय विजन आहे? विजन म्हणजे बालपण म्हणजे माझा जन्म रेल्वे एरियात माझा विभागात झाला. रेल्वे बालपण माझं पूर्ण त्याच्यातच गेलं. बरोबर. कारण की वडील माझे रेल्वेत असताना गार्ड वडील होते. आता रेल्वेची तसं बघायला गेलं तर आमचं बॉन्डिंग म्हणा किंवा काय म्हणा, तर रेल्वेशी आपलं एक नातंच असं वेगळं आहे. बरोबर. त्या यांनी रेल्वे वार्ड हा आमचा पहिल्यापासून आम्ही तिथे राहून असून सगळं बालपण तिथं गेलं. बरोबर. शिक्षण वगैरे, शाळाही VPS तिथंच होती. त्यामुळे रेल्वे विभाग हा आमचा कनेक्टिंग तसा आहे, अजूनही आहे. बरोबर. या ठिकाणी मला खास करून तुम्हाला असं विचारावं लागेल. बघा, कसं असतं की तुम्ही मला हा जो पॉडकास्ट आपला सुरू होण्या अगोदर आपली चर्चा झाली. तुम्ही काय सांगितलं, एक स्टेप असती, प्रत्येक एक पायऱ्यानी माणूस पुढे जातो. तुम्ही अचानक काय ह्या क्षेत्रामध्ये येऊ शकत नाही. त्याचा अनुभव लागतो, सगळ्या गोष्टी असतात. आणि हा बाळकडू आपल्याला घरातनं मिळालाच आहे. कारण तुमचे ज्या मातोश्री आहेत त्या सर्व समाजाशी त्यांची नाळ जोडलेली आहे. आणि इव्हन तुम्ही पण सर्व गटांशी, लहान असो, वृद्ध असो किंवा तरुण असो, त्यांच्याशी तुमचं सगळं नातं जोडलंय. तर हे कसं काय? आईचं सांगायला गेलं तर आम्ही जेव्हापासून लहान होतो तेव्हापासून आईचं कार्य चालूच होतं. आई रेल्वे विभागातून माझी निवडून आली होती. आणि स्त्री आधार केंद्र म्हणून डॉक्टर नीलम गोरे यांची एक संस्था होती पुण्यात. तर त्या संस्थेत आई काम करायची. आणि बऱ्याचशा पहिल्या लहानपणापासून बघत आलो की बऱ्याचशा समस्या मग नवरा बायकोंच्या असो या अन्य अथवा दुसरी काय भांडणं असो, हे आमच्या इथं चालूच असायचं. तो दरबार आमच्या इथं पहिल्यापासून चालूच असायचा आणि आम्ही ते खूप जवळून पाहिले. तर केवळ आता इलेक्शन आलं म्हणून मी आलोय किंवा असं काय भाग नाही. आम्हाला ही आवड आहे. माझ्या वडील झाले रेल्वेत आहेत. रेल्वेत गार्ड होते वडील, रिटायर झाले. आता ऑल इंडिया गार्ड असोसिएशन त्यांचं एक आहे संस्था. त्याच्या माध्यमातून तेही रेल्वेचे जे रिटायर झालेत, मग त्यांची पेन्शन म्हणा किंवा काय म्हणा, ही अशी सगळी कामं आमची चालू असतात. आता ही जी निवडणूक, तर वडिलांकडनं काय तुम्हाला या संदर्भात काय हेल्प वगैरे, म्हणजे काय मार्गदर्शन मिळतं का? नाही, वडिलांचं मार्गदर्शन तर भेटत. हे वडिलांचं मार्गदर्शन हेच आहे की आपली जी लोक आहेत, जी रेल्वेशी आपली जी लोक आहेत, ती जुनी लोक आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत किंवा कोणाचं काय असेल तर मी पाहत असतो. तर मार्गदर्शन म्हणजे ते म्हणत असत काम करत राहा जे काय ते कोणाचं. बरोबर. आणि मला अजून एक तुम्हाला असं विचारावं लागेल की हा जो आपला भाग आहे, हा एक असं बघितलं जातं की काही कालांतर ह्याला स्थलांतरित करणार होतात. ह्याच्या संदर्भात काय तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहिती? आता मी तुम्हाला सांगू का, एक महत्वाचा मुद्दा, जे आता ठीक आहे मी कोणाची नावं घेत नाही, सगळ्यांचीच इच्छा असते उभं राहायची. बरोबर. त्याच्या मागचं पण काहीतरी माणसांनी इतिहास म्हणा किंवा काहीतरी पाहणी केली पाहिजे. की आता जी निवडणुकीच्या या अगोदरचं सांगतो मी की बऱ्याचशा जणांनी हरकती घेतल्या होत्या. ह्या रेल्वे एरियाचं काय झालं की बऱ्याचशा चाळी म्हणा किंवा बिल्डिंग्स ह्या डिमॉलिश तुटल्यात आल्या आणि लोकांचं स्थलांतर झालं बऱ्यापैकी. काही लोक रिटायर झाली रेल्वेची. आणि आगवली चाळ वगैरे जो भाग आहे, VPSच्या इथले जे चाळी आहेत त्याला K टाईप म्हणा किंवा अशा बऱ्याचशा आमच्या टाईप आहेत रेल्वेच्या, RB1 ह्या सगळ्या अशा त्या चाळी बऱ्याचशा तोडण्यात आल्या. लोक स्थलांतर तर ती झाल्यानंतर की हरकती अशा आल्या की आता ह्या रेल्वेच्या चाळी किंवा हे सगळं तुटलेलं आहे, तर त्यामुळे हा वार्ड हा स्थलांतरित करावा. हे असं आम्हाला ज्यावेळेस कळालं तर मी आणि माझी आई आम्ही कलेक्टर साहेबांकडे आम्ही त्याविषयी गेलो. तिथे त्यांना आम्ही सांगितलं की बाबा हे असं तुम्ही आलेली हरकत, त्याच्यावरती आमचं असं म्हणणं आम्ही तिथं मांडलं की तुम्ही असं बोलताय. मग आता जी विधानसभेची आमदारकी किंवा खासदारकी या निवडणूक आहे तिथं 70 ते 75% आसपास मतदान झालंय. मग ही लोक आली कुठून? म्हणजे ह्याचाच अर्थ असा आहे की लोक तिथंच आहेत ना. लोक होऊन शिफ्ट कुठे गेली? रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे गेले. ज्यांनी त्याच्या सोयीनुसार ओळखावाडी, कुसगाव इकडे त्यांनी घर घेऊन तिथं ते आहे. बट त्यांची नाळ उडलेली ना रेल्वेशी.
कशी, बरोबर. रेल्वे गेट म्हणा किंवा स्टेशनचा ब्रिज क्रॉस करून त्यांना इकडे यायचंय. बरोबर. आता तुम्ही मुद्दामूनच हा ब्रिजचा विषय काढलेला आहे. हा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे लोणावळेकरांचा. तर कारण की मुळात तुम्हाला सांगतो, आम्हाला आता रेल्वेच्या ह्या साईडला आता आम्ही राहतो सपोज हो. किंवा सपोज जर बाजारात जायचं असेल, मार्केटला जायचं असेल, हो काय असेल इमर्जन्सी असेल, जास्त करून शनिवार रविवार हो हो हो. जाता येत नाही, बरोबर 4 व्हीलर जाऊ शकत नाही, बरोबर. 2 व्हीलर घेऊन जावं लागतं. इमर्जन्सी असेल, हो, हो. हॉस्पिटल वगैरे काय असेल तर त्याचा खूप त्रास होतो. त्रास तो आम्ही होतो. खूप वर्ष तो बघतोय सगळेजण. बरोबर, ते हे जर ब्रिजचं जर झालं तर अगदीच नगरपालिके थ्रू तुम्हाला काय करता म्हणजे ऑफकोर्स प्रशासनाच्या आम्ही मागे लागणार हा, की लवकरात लवकर तुम्ही कसं हे करणार, त्याचा Exactly. पाठपुरावा आम्ही 100% करणार. एक्झॅक्ट. आणि वेळ पडली तर मग काहीतरी डिसिजन आम्ही पण घेणार. कारण जसं की आता तुम्ही जे शिवसेनेतनं तुम्ही आता जो धनुष्यबाण उचलला आणि तुमच्या घोषणाही ऐकतो, खिचके ताण धनुष्यबाण, हा जो तुमचा जो प्रचार चाललाय हा अगदी जोरात चालू आहे. आणि दुसरी गोष्ट असं मला म्हणायचं आहे आतिशजी, की ही जी इकडची जी तरुणाई आहे, जसं की आपण बघतो की रेल्वे विभागातली काही मंडळी जी रिटायर होऊन जातात, त्यांचे जे काही त्यांची मुलं असतील त्यांच्यासाठी काय आपल्याला रोजगार काय उपलब्ध करता येईल. तर हा जो म्युझियम जो आहे त्याच्या संदर्भात म्हणजे काय? अगदी बरोबर. म्युझियम चालू होतंय, आम्हाला माहिती आहे. तो आपल्या अगवाल चाळीतच चालू होते. बरोबर. जी चाळी होते त्या तिथं खूप चांगलं म्युझियम येते, मोठं येते, बरंचसं प्लॅनिंग आम्हालाही कळते काय होते. तर जी रेल्वेची जी आपली आहेत मुलं किंवा आपल्या नुसती रेल्वेची नाही, बरं लोण्यातली जी कोण असतील किंवा आजूबाजूची जी असतील त्यांना एक चांगलं तिथे एक म्हणजे हा जो प्रश्न तुम्ही विचारला हा एकदम म्हणजे खूपच छान प्रश्न विचारला. हे जे म्युझियम आहे, हे म्युझियमचा हे आमच्या चाळी तुटलेल्या आहेत किंवा तिथे हे झालेलं आहे. बरोबर. तर हे म्युझियमवरती माझं असं म्हणणं राहील की पहिलं जे प्राधान्य राहील ते आमच्या रेल्वेच्या मुलांना राहील. बरोबर. त्याच्यासाठी मी पूर्ण 18 जण आम्ही ते काही हो त्या मुलांना आम्ही तिथं त्याच्यासाठी संधी मिळवण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करतो. बरोबर. तुम्ही तुमचे विजन सुद्धा या आपल्या माध्यमातून मांडत आहात. आता जसं की आपली हा जो आपण प्रभाग बघतो, एक मला तुम्ही करेक्ट करा हवं तर, एक 80% रेल्वे विभागाकडे येतो आणि 20% नगरपालिकेकडे येतो. मग इकडचे जे काही रोडचे जे काही समस्या असतील किंवा लाईटीच्या काही समस्या असतील तर त्याच्या संदर्भात काय सांगाल? रोडच्या समस्या सांगायचं झालं तर रेल्वेचं मी तुम्हाला सांगतो आता की रेल्वेचं आणि माझं आणि दुसरं एक नाव घेईल ज्या मी पक्षात आहे आता, ते श्रीरंग अप्पा बारणे आपले खासदार संसदेतनं. त्यांनी रेल्वेचा ह्या एरियात इतकं काम केलेलं. पहिलं तर जो रेल्वेचा थांबा म्हणतो किंवा आपण जो स्टॉप होतो त्याच्यासाठी आपणनी केलेलं आहे. दुसरी गोष्ट आमच्या रेल्वेचे आता जे तुम्ही पहा कॉन्क्रीट रोड झाले, हे खासदार साहेबांच्या ह्याच्यातनं झाले, बाकी कोणी आलेलं नाहीये. आमचा जो हा रेल्वेचा वार्ड आहे, ह्या वार्डाकडं मी तुम्हाला सांगतो कोणी पाहत नाहीये. हे फक्त खासदार साहेबांनी पाहिलेलं आहे. हे तुम्ही कॉन्क्रीटचे रोड बघा, रेल्वेच्या थांबायचा जो विषय ते आपणच्या थ्रू झालेला आहे. दुसरा अजून एक मी सांगतो ह्या वार्डातलं 20% जो तुम्ही भाग म्हणता तो भाग येतो आपल्या गोळवाडी नाक्याच्या आसपास. तोही प्रभाग क्रमांक 4 मध्ये होतो. तर बस स्टँड झालं. बस स्टँडचा विषय आपण पाहताय, आपल्याला माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईकजी साहेब यांची व्हिजिट झालेली आहे. आमचा बराचसा मित्र परिवार शिवसेनेचा असल्यामुळं माझंही त्यांच्याबरोबर फॉलोअप चालू आहे. मी साहेबांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करणार आहे, साहेब आता माझाही मी आहे थोडंसं या भागात तुम्ही लक्ष घाला. आणि मला माहिती 100% सरनाईक साहेब ह्याचं नक्कीच काहीतरी बस स्टँडचं ते पूर्ण कायापालट करणार आणि ती कामगारची संधी मला यावेळेस भेटेल हे मला असं. आणि मला दुसरी गोष्ट अजून एक असं आहे की आतिशजी, मागच्या ज्या निवडणुका होत्या ते तुमचं थोडक्याने तुमचं हुकले, जे म्हणतात ना असं शेर थोडा पीछे जाता है फिर उसकी जी चाल जो रहती है, तर ते तर चालतं. आता मागे झालं ठीक आहे, काही चुका नाही म्हणतायत, बट आता ते होतं ते झालं. बट आता ते मी काय नाहीये, माझं नव्याने जे काय ते मी चालू केलेलं आहे काम, मी ते झालं म्हणून काय थांबलो असं नाही. त्याच्यानंतरही मी माझं काम चालू ठेवलं. काम चालू ठेवलं म्हणजे जेवढे माझी तिथली मंडळ असतील, मुलं असतील, हे सगळ्यांबरोबर मी तसेच माझे संबंध आहेत. मग तुमचं माझं क्रिकेटचा झाला विषय, तर रेल्वे ग्राउंडवर जसं की तुम्ही आता क्रिकेटचे जे स्पर्धा ठेवता, तरुणांना जरा त्यांना थोडासा या संदर्भात ओढ त्याची निर्माण करता, तुमच्या माध्यमातून तुम्ही बक्षीस वितरणाचा जो कार्यक्रम असेल, तर या जे तुम्ही कार्यक्रम ते चालू ठेवलेले आहेत, तर त्याच्या संदर्भात मी सांगेल की ह्याचा मला एक प्लस पॉईंट म्हणा किंवा माझ्यासाठी एक खूप चांगलं राहील. जो माझा प्लस पॉईंट आहे की माझ्या वार्डात किंवा माझ्या इथं रेल्वे ग्राउंड आहे. आणि हे रेल्वे ग्राउंड असं आहे की इथं अजित आगरकर, विनोद कांबळी, तेंडुलकर सगळे इथून खेळून गेले. तर आपल्या विभागातल्या मुलांसाठी एक क्रिकेटचं एक चांगलं स्टेडियम, माझे प्रत्येक क्रिकेट जे आपले मोठे मोठे सामने होतात मावळ तालुक्यातले, त्या प्रत्येक ह्याच्यात माझा सहभाग असतो आणि ह्याच्या पुढे मी तसेच चालू राहणार. राहिला प्रश्न दुसरा स्पोर्ट्सचा, तर मी स्वतः बॅडमिंटन खेळतो. मला माहिती बॅडमिंटन कोर्टची काय परिस्थिती आजच्या तारखेला. रेल्वे इन्स्टिट्यूट जे आहे, हे रेल्वे इन्स्टिट्यूट
असं कुठंच तुम्हाला कोड भेटणार नाही, कारण की हे ब्रिटिशांच्या काळातलं कोर्ट आहे. काळातले, हो. खाली पूर्ण वुडन आहे, हो, त्यामुळे हो, तुमच्या हो. गुडघ्यांना कधी त्रास होत नाही. हो. म्हणून अजून जुने जेवढे खेळायला ते येतात. येतात बट प्रॉब्लेम काय तिथं की आता टाइम नाही मॅनेज होत. नवीन जी पिढी आहे हो. त्यांना खेळायला जमत नाही, ते बिचारे 4 वाजता तिथे येऊन थांबतात. बरोबर, अगदी बरोबर. दुसरा ग्रुप येतो, हम्म. तिसरा येतो, मग सिनियर येतात. बरोबर. त्या कारणाने तो टाइम ऍडजस्ट होत नाही. Adjust होत नाही, तर हो. तिथेही मला बरंचसं काय काय चेंज करते. आतमधली जी जिम आहे त्याची हो. मला थोडंसं त्याच्या संदर्भात पण माझं चालू आहे फॉलोअप की कसं होईल आणि याचा फॉलोअप कसा घ्यायचा. मला आतिशजी असं सांगतो की ही जी रेल्वेची जिम आहे ही खूप म्हणजे इव्हन मी सुद्धा त्या ठिकाणी व्यायाम केलेला आहे. एकदा का तिकडं माणूस गेला की त्याची तब्येतच खुश होती. तर त्या निमित्ताने तुम्ही काय तिकडे काय करणार? नाही काय करणार म्हणजे आता थोडंसं अपग्रेड करावंच लागेल. हो. त्यानुसार नवीन नवीन साहित्य नवीन साहित्य करावं लागेल. हो. तर तसं त्या हिशोबाने आमचं रेल्वेचे जे आहेत म्हणजे आमचं काम समजा चालतं DRM ऑफिस असेल आता किंवा sorry, रेल्वेचे परत तुम्हाला एक थांबवतो मी. जसं की तुम्ही हा DRM म्हणून हा उल्लेख जो केलेला आहे हा आता मी प्रत्येक जे काय पत्र व्यवहार असतात ते त्यांच्यासोबतच करायला लागतात ते. तर तुमचे बाबाही रेल्वेत आहे आणि तुमच्या आईचंही तुम्हाला मार्गदर्शन असतं. तर ह्या DRM ऑफिसची जे काय परवानगी घ्यायचे असतील काही करून घ्यायचं असतं तर हे कसं काय तुम्ही? माझे बरेचसे मित्र आहेत जे आता काही तरुण पिढी रेल्वेत आता गेली वडिलांच्या जागी कोणी किंवा तर ते DRM ऑफिसला विटीला किंवा त्या भागात तिथं जे सगळंच पत्र व्यवहार देवाण तिथं बसलेले आहेत. हो. त्याच्यामुळे मला ते अगदी सोयीस्कर होईल. मला माहिती आहे की कुठली फाईल किंवा कुठून कसं काय होईल. असे बरोबर. बरेच मित्र परिवार आहे, तुम्हाला खूप चांगला मदत करेल बरोबर. आणि त्या ह्यांनी माझं काम पटापट होईल असं मला माहिती आहे. कसं बरोबर, करून घ्यायचं ते बरोबर. आम्ही आणि एक अजून असं एक प्रश्न मला विचारायचा आहे की काही तुमचे विरोधक असतील त्यांचेही काही घरातील त्यांचेही रिलेटिव्ह कोण त्या भागामध्ये असतील तर त्याचा काही इम्पॅक्ट पडू शकतो का तुम्हाला? नाही मला काय असं मी नाही ते जात. माझा स्वभाव थोडासा वेगळा आहे. मी स्पोर्ट्समनवाला आहे. मी चिटिंग किंवा दोन तर्फे बोलणं हे असं माझं काम नाही आहे. माझ्या विभागाचं सांगतो आज तुम्हाला मी त्याचा उल्लेख मी करेल. माझ्या विभागात रेल्वे विभागात काही लोकांनी जाणून बुजून त्या वॉर्डाची सगळी रचना बदली केलेली आहे. तिची नावं स्थलांतर केलेली आहेत. काही त्या ठिकाणी वेगळी नावं ऍड करण्यात आलेली आहे. तर हे जे चाललंय प्रकार हा चुकीचा प्रकार तिथे घडलेला आहे. बट आता काही ना काही त्याच्यावरती आम्ही त्याच्याविषयी चालू आहे त्यांचं फॉलोअप आमचा. बट हे प्रकार झालेला आहे इथं. अच्छा. जाता जाता तुम्ही मतदारांना तुमच्या काय संदेश द्या काय सांगाल तुम्ही? मी एवढंच सांगेल की हा जो आपला वार्ड आहे ह्या वार्डाचं नावच रेल्वे विभाग आहे. बरोबर. तर ह्या विभागातून कोणतरी रेल्वेचाच तुम्ही द्या. रेल्वेची आपली माणसं जी आहेत त्यांना माहिती आहे की इथं काय काम चालतं, कसं काम चालतं आणि रेल्वेचाच आपल्यातलाच कोणतरी एक येऊन द्या, एवढंच मी सांगू शकतो. बरोबर. तर हे होते आतिशजी. त्यांचं विजन एकदम आगळं वेगळं आहे आणि ते इथलचे भूमिपुत्र असल्यामुळे त्यांना या सर्व समस्यांची त्यांना जाणीव आहे. तर येणाऱ्या ह्या ज्या निवडणूक असतील त्याचा कौल दिसेलच आणि तुम्ही नक्कीच या गुलालाचा आनंद दिसतोय असा तो आपण भोगणारच आहोत. तर आपण सध्या आता इथेच थांबूया. धन्यवाद.